कोणताही सण आला की पुरणपोळी आवर्जून बनवली जाते, पण खूप जणांना ही पुरणपोळी अवघड वाटते। पण आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना पुरणपोळी जमत नाही। पुरणपोळी बनवण्याची साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहिल्यांदा जरी पुरणपोळी बनवली तर अगदी परफेक्ट होणार आहे। नमस्कार, ज्योती हेल्दीयर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत। पुरणपोळीसाठी मी 1 ग्लास चना डाळ घेतलेली आहे। ही चना डाळ बाउल मध्ये घालूया। ही चना डाळ 2 ते 3 पाण्याने क्लीन करून अर्धा तास भिजत ठेवूया। बघा, अर्ध्या तासात डाळ आपली किती छान भिजलेली आहे। आता ही डाळ पाण्यासकट कुकर मध्ये घालूया। डाळ कुक होण्यासाठी यामध्ये पाणी घालूया। पाणी मात्र डाळीच्या अर्धा इंच वर ठेवायचे, कारण डाळ शिजवत असताना कुकरच्या शिट्टीतून पाणी अजिबात फेकणार नाही। डाळीत 1 चम्मच हळद घालूया। हळद घातल्याने पुरणाला छान कलर येतो। 1 चम्मच तेल घातल्याने डाळ सॉफ्ट शिजून येते। आणि चिमूटभर मीठ घातल्याने पुरणाचा स्वाद वाढतो। आता कुकरला झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेऊया। आपली पुरणाची डाळ शिजत आहे, तोपर्यंत दुसरी प्रोसेस करून घेऊया। आपण पुरणासाठी 1 ग्लास चना डाळ घेतली, तर 1.5 ग्लास मी येथे कणिक घेतलेली आहे। म्हणजे आपली कणिक शिल्लक राहणार नाही। या कणकीमध्ये स्वादानुसार मीठ घालूया। कणिक मळून घेण्यासाठी पाण्यामध्ये 1 चम्मच हळद घालूया। पाण्यात हळद मिक्स करून घेऊया। हळदीचे पाणी कणकीत घालून कणिक मळून घेऊया। पाण्यात हळद घातल्याने पिठाला हळदीचे क्रॅचेस येत नाही, समान हळद लागल्या जाते। अशा छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। हे बघा, आता पीठ आपले छान मळून झालेले आहे। या कणकेच्या गोळ्याला अजिबात तेल लावायचे नाही। आता सुती कापडमध्ये हा कणकेचा गोळा ठेवून या कापडाची गाठ बांधून घेऊया। आणि गाठ बांधलेला गोळा बाउल मध्ये घालूया आणि यामध्ये भरपूर पाणी घालूया। पाणी घातल्याने पुरणपोळी मऊ आणि लुसलुशीत होते। आता अर्धा तास ही कणिक अशीच पाण्यात ठेवूया। कुकरच्या मी 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। डाळ बघा आपली छान शिजलेली आहे आणि पाणी सुद्धा आपल्या डाळीला बरोबर झालेले आहे। आता ही डाळ चाळणीमध्ये घालूया आणि ग्लासच्या बुडाने ही डाळ वाटून घेऊया। तुम्ही मिक्सरमध्ये ही डाळ वाटून घेऊ शकता। पुरण आपले वाटून झालेले आहे। आता चाळणी उलट करून चाळणीचे पुरण काढून घेऊया। आपण नेहमी डाळ शिजवली की साखर घालतो किंवा गूळ घालतो, त्यानंतर पुरणाची चाचणी करतो, नंतर पुरण वाटून घेतो। येथे मी उलट करत आहे। ही पद्धत मला खूप सोपी वाटत आहे। आता गॅस मीडियम ऑन करून पॅन मध्ये पुरण घालूया। आपण जेवढी डाळ घेतली तेवढाच गूळ घालायचा। तुम्ही या पुरणामध्ये साखर सुद्धा घालू शकता। आता गूळ पुरणामध्ये मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून पुरणात सारखा चम्मच फिरवत राहायचा। साखर किंवा गूळ घातल्याने पुरण थोडेसे पातळ दिसते,
पण 15 मिनिटातच आपले पुरण घट्ट होईल। बघा 15 मिनिटात आपले पुरण झालेले आहे। हे बघा आपल्या पुरणामध्ये चम्मच असा उभा राहतो, याचा अर्थ म्हणजे आपले पुरण पूर्णपणे झालेले आहे। आता गॅस ऑफ करू। पुरण थंड झालेले आहे। थोडीशी विलायची पावडर घालूया आणि थोडेसे जायफळ किसून घालूया। मिक्स करून घेऊया। जायफळ किसून घातल्याने पुरणाचा छान स्वाद वाढतो। आता हे पुरण थोडा वेळ पुरते साईडने ठेवूया। कणकेचा गोळा पाण्यातून काढून कापडाचे पाणी दाबून काढून घेऊया। आता कणकेचा गोळा कापडमधून काढून घेऊया। कणकेचा गोळा पाण्यात असल्यामुळे सैलसर दिसत आहे। आता यामध्ये एक पळी तेल घालूया। येथे मी तुम्हाला कमी तेलाचा वापर करून पद्धत शेअर करत आहे। कणिक बघा आपली छान मळून झालेली आहे आणि कणिक आपली छान खेचली जात आहे। आता बटर पेपरला किंचित थोडेसे तेल लावून घेऊया। आता कणकेचा थोडासा गोळा घेऊन कणकेची वाटी करून घेऊया आणि या वाटीमध्ये जेवढे पुरण बसेल तेवढे पुरण घालायचे। पुरण मात्र दाबून भरायचे। पोळी टम्म फुगावी यासाठी पुरणावर थोडेसे पीठ लावून घेऊया। आता हा गोळा पूर्णपणे बंद करून घेऊया। एक्स्ट्रा पीठ हे काढून घेऊया। आता बटर पेपरवर हा पुरणाचा गोळा ठेवूया। एक मी प्लास्टिक घेतले, या प्लास्टिकला एका साइडने तेल लावून घेऊ। प्लास्टिकला तेल लावलेला भाग या पुरणाच्या गोळ्यावर ठेवायचा। आता दोन्ही पेपर गोल गोल फिरवून पुरणपोळी सारखी हातानेच पसरून घेऊ, पण जास्त दाब द्यायचा नाही। येथे तुम्ही लाटण्याचा वापर सुद्धा करू शकता। आता वरील प्लास्टिक काढून घेऊया। इकडे मी गॅसवर हलकासा तवा गरम केलेला आहे। आता बटर पेपर उचलून पोळी अशीच तव्यावर घालायची। आता बटर पेपर काढून घेऊया। पुरणपोळीवर बबल्स आले की पुरणपोळी पलटून घ्यायची। या पुरणपोळीवर थोडेसे किंचित तेल लावून घेऊ। पुरणपोळी बघा आपली किती छान टम्म फुगलेली आहे। आता ही पुरणपोळी झालेली आहे। आता ही पुरणपोळी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। दुसरी ही पुरणपोळी याच पद्धतीने तव्यावर घालूया आणि बटर पेपर काढून घेऊया। दुसरी पण पोळी बघा आपली किती छान टम्म फुगलेली आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या पुरणपोळ्या करून घेऊया। या झालेल्या आहेत आपल्या हेल्दी आणि टेस्टी गुळाच्या पुरणपोळ्या। प्लेटमध्ये सर्व करूया। आता या पुरणपोळीवर तूप घालूया। आपल्या पुरणपोळीचा सुगंध पूर्ण घरभर दरवळलेला आहे, म्हणून माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे। तुम्ही साध्या पुरणपोळ्या तर नेहमीच करता, यावेळेस माझ्या या नवीन पद्धतीने करून बघा आणि कमेंट्स मध्ये कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा। पुरण बघा किती पोळीमध्ये आतमध्ये शिरलेला आहे।